संपत्तीमध्ये संपत्तीचे हक्क हे कुटुंबामध्ये वादाचा विषय असतो किंवा वादाला निर्माण करणारे हे विषय असतात. आई वडील किंवा आजी आजोबांच्या संपत्तीत मुलांना हक्क कसा मिळतो हे सर्वांनाच माहिती. पण सासऱ्यांच्या मिळकतीत जावयाला हक्क आहे की नाही हे आपण आज. नमस्कार, मी ॲडव्होकेट अंजुम रुकडीकर. आज आपण सासऱ्याच्या मालमत्तेत जावयाला किंवा दामादाला काही हक्क आहे की नाही हे आपण पाहूयात. आई वडील किंवा आजोबांची संपत्ती मुलांना कशी मिळते हे सर्वांनाच ठाऊक आहे. पण जेव्हा सासऱ्याच्या मालमत्तावर जावई हक्क सांगतो तेव्हा अनेकांच्या मनात गोंधळ होतो. त्यांना त्याबाबत माहिती नसते. अशाच एका प्रकरणामध्ये मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आहे. तो चांगलाच चर्चित आहे. चला आपण या निर्णयाचं सविस्तर सर्वेक्षण करूया. भोपाळमधील एक व्यक्ती आपल्या सासऱ्यांच्या घरी राहत होता. त्याला सासऱ्यांनीच त्याच्या घरी राहण्याची परवानगी दिली होती. मात्र काही काळाने सासऱ्याने त्याला घर रिकामं करण्यास सांगितले आणि त्याने थेट SDM न्यायालयात घर रिकामं करण्याची मागणी केली. न्यायालयाने जावयाला घर रिकामं करण्याचे जावयाने हा आदेश आव्हानात्मक समजून कलेक्टरकडे अपील केलं, परंतु ती अपील देखील फेटाळण्यात आली. त्यानंतर पुढे त्याने उच्च न्यायालयात दावा केला की त्याने घराच्या बांधकामासाठी 10 लाख रुपये दिले होते. तरीही उच्च न्यायालयाने SDMच्या न्यायाला दुजोरा देत जावयाला घर तत्काळ रिकामा करण्याचे आदेश कायम ठेवला. आता आपण ह्यात पाहूया न्याय व्यवस्था काय सांगते. उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केलं की जावयाला आपल्या सासऱ्याच्या मालमत्तेत कुठलेही कायदेशीर हक्क नाही किंवा काही हक्क मागता येत नाही. जर सासरच्या मंडळींनी जावयाच्या नावावर मालमत्ता खरेदी केली किंवा त्यांच्या नावावर मालमत्ता केली तरच त्यावर तो दावा करू शकतो. परवानगीने राहणे म्हणजे हक्क नव्हे. त्याने हेही स्पष्ट केलं की घरात राहण्याची परवानगी देणे आणि मालमत्तेवर मालकी हक्क देणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. सदरच्या प्रकरणात जावयाला फक्त राहण्याची मुभा दिली होती, त्याला मालकी हक्क कोणताही नव्हता. अशा प्रकरणात जावयाला कोणताही मालकी अधिकार मागता येत नाही. काय शिकायला मिळतं या प्रकरणातून? एक महत्वाचा धडा मिळतो की सासरच्या मालमत्तेवर जावयाला हक्क मिळत नाही जोपर्यंत ती मालमत्ता त्याच्या नावावर अधिकृतरित्या किंवा कागदपत्राने ती करता येत नाही किंवा केलेली नसेल तर ती त्याच्या नावावर होत नाही. केवळ आर्थिक मदत किंवा भावनिक नातं हे पुरावे म्हणून ग्राह्य धरले जात नाही. यातून आपण काय निष्कर्ष काढतो? संपत्तीच्या बाबतीत कायदा स्पष्ट आहे. भावना आणि नात्याचा सन्मान केला जातो, पण मालमत्तेच्या हक्कांसाठी दस्तऐवज आणि कायदेशीर प्रक्रिया निर्णायक ठरते. त्यामुळे अशा बाबतीत भावनेच्या आधारे न जाता किंवा त्यावर अवलंबून न होता कायद्याच्या आधारावरच निर्णय घेण्यात यावे. नमस्कार, धन्यवाद.